काल 13 मे रोजी केंद्र सरकारने 102च्या घटना दुरुस्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी जो निकाल दिलेला आहे, शिवसंग्रामच्या याचिकेवर त्याबाबत फेरविचार याचिका दाखल केलेली आहे। सर्वप्रथम आम्ही केंद्र सरकारचं याकरता मनपूर्वक आभार व्यक्त करतो की केंद्राची भूमिका ही अगोदरच त्यांनी तशी घेतलेलीच होती, पण महाराष्ट्र सरकार, आघाडी सरकार आणि त्यांच्यातले मंत्री हे सपशेल खोटं त्या संदर्भामध्ये बोलून लोकांची दिशाभूल करत होते। त्या पार्श्वभूमीवर काल जी फेरविचार याचिका दाखल केली ती केंद्र सरकारने स्वतःहून दाखल केलेली आहे। महाराष्ट्राच्या हिताकरता आणि मराठा समाजाच्या भवितव्याकरता ही त्यांनी भूमिका घेतलेली आहे, त्याचं मी मनपूर्वक स्वागत करतो। शिवसंग्रामने जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न गेला तेव्हा 2 याचिका दाखल केलेल्या होत्या। त्यामध्ये एक याचिका मराठा आरक्षण मिळावी अशी होती आणि दुसरी 102च्या घटना दुरुस्तीच्या बाबत जे काही लोकांनी जो संभ्रम पसरवलेला होता की 102च्या घटना दुरुस्तीच्या नंतर संपूर्णपणे आरक्षण देण्याचं, मागास ठरवण्याचे अधिकार हे केंद्राला गेलेले आहेत, राज्याचे अधिकार काढून टाकलेले आहेत, अशा पद्धतीचं वक्तव्य हे त्या काळामध्ये सातत्याने येत होतं। आणि म्हणून शिवसंग्रामनी, केवळ शिवसंग्रामनी या संदर्भामध्ये याचिका दाखल करून हे त्यामध्ये म्हटलं होतं की 102च्या घटना दुरुस्ती नंतर सुद्धा राज्याचे अधिकार काढलेले नाहीत, ते तशाच पद्धतीचे अबाधित आहेत आणि त्यानुसारच राज्य सरकारने, तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस सरकारने जे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे ते राज्याला असलेल्या अधिकाराचा वापर करून दिलेला आहे। त्यामध्ये कोणतंही चुकीचं किंवा बेकायदेशीर असं कृत्य झालेलं नाही आणि म्हणून त्याकरता ही केंद्रानंच भूमिका स्पष्ट केली पाहिजे या संदर्भातली। म्हणून शिवसंग्रामनी सरळ केंद्राला पार्टी केलेलं होतं, केंद्राला त्याच्यामध्ये आम्ही घेतलेलं होतं आणि ती याचिका दाखल केली। त्या याचिकेवर मराठा आरक्षणाच्या सोबतच या याचिकेवर सुद्धा सुनावणी झाली आणि या याचिकेवरच भारताचे अटॉर्नी जनरल यांना पाचारण करण्यात आलं आणि ते केल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी भूमिका मांडली। त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली असताना सुद्धा आघाडी सरकार जे हे नतद्रष्ट सरकार आहे ते मात्र खोटच सातत्याने बोलत राहिलं की केंद्राची ही भूमिका नाही, केंद्र याला विरोध करते, केंद्राने अधिकार काढून टाकलेत। ह्यांनी प्रेसमध्ये बोलले, मीडियामध्ये बोलले, सोशल मीडियामध्ये बोलले, अगदी रस्त्यावर बोलले, सभेत बोलले, एवढंच नाही तर विधिमंडळाच्या सभागृहात सुद्धा बोलले। त्याकरता अशोकराव चव्हाण जे मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पाहतात त्यांच्यावर हक्कभंग सुद्धा आणला गेला की हे खोटं बोलतायत किंवा केंद्राने अशी काही भूमिका मांडली नाही, उलट बाजूने मांडली। तरीही त्यांचं परवापर्यंत हे खोटं बोलणं
आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं हे सुरूच होतं. एवढंच नव्हे तर आम्ही याचिका दाखल केल्याच्या नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांचे अनेक मंत्री, स्वतः अशोकराव चव्हाणांसह अनेक मंत्री, मग नवाब मलिक असेल, त्यांचे सगळे प्रवक्ते, त्यांचे जे कोणी सोशल मीडियामध्ये पैशानी लावलेले लोक असतील, हे सगळे लोक आम्हाला शिवसंग्रामला टार्गेट करत होते की यांनी ही याचिका दाखल करून ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे, असे सातत्यानं भूमिका घेतलेली. पुण्यामध्ये सुद्धा काही लोकांनी घेतली होती तशी भूमिका. पण हे सगळे लोक काल सुस्पष्ट भूमिका घेऊन केंद्र सरकारने जी शिवसंग्रामच्या याचिकेवर फेरविचार याचिका दाखल केली, त्यामुळे सपशेल तोंडावर पडलेले आहेत. यांचं तोंड बघण्यासारखं काळं झालेलं आहे. हे या ठिकाणी सांगितलं तर वाईट, त्याच्यामध्ये कोणतंही जास्त होणार नाही. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही याचिका राज्य सरकारने करणं आवश्यक होतं, पण राज्य सरकारने फक्त टीका करण्यात धन्यता मांडली. त्यांनी कोणत्याही प्रकारचं केंद्राला पार्टी केलेलं नव्हतं. हे त्याच्यामध्ये विशेष आहे. आता ही याचिका केल्यानंतर आणि मराठा आरक्षणाची याचिका त्या सुनावणी आल्यानंतर जेव्हा घटनापीठ स्थापन झालं, तेव्हा ते घटनापीठ 5 न्यायाधीशाचं नको तर 9 किंवा 11चं करा, ही सातत्यानं आम्ही मागणी करत होतो. पण त्याकडं पूर्ण दुर्लक्ष या सरकारनं, उद्धव ठाकरे सरकारनं केलं. त्यामुळं 5 लोकांचं घटनापीठ स्थापन झालं. या 5 मध्ये पूर्वीचे 3 न्यायाधीश महोदयाचं जे खंडपीठ होतं, ते 3 न्यायाधीश महोदय या 5 लोकांच्या घटनापीठामध्ये आलं. आणि आता जो निकाल दिला गेला 102च्या बद्दल असेल किंवा मराठा आरक्षणाच्या बद्दल असेल, या निकाल देत असताना त्या निकालामध्ये अनेक विसंगतीपूर्ण असा हा निकाल भरलेला आहे. अनेक विसंगती म्हणजे 50%च्या आतला निर्णय हा महाराष्ट्रालाच लागू आहे. अनेक 9-10 राज्यामध्ये मात्र आरक्षण पुढे, आणि केंद्र सरकारनं जे EWS आरक्षण दिलंय हे तर सगळ्या देशामध्ये लागू आहे. म्हणजे 50 आणि हे 60% तर ऑलरेडी आहे. मग तिथं मात्र वेगळा न्याय, महाराष्ट्राला मात्र वेगळा न्याय. अशा पद्धतीचं अनेक विसंगतीपूर्ण हे निकालपत्र आहे. यामध्ये 102चं सुद्धा भर पडलेली आहे. आणि म्हणून केंद्रानं जी काल भूमिका घेतलेली आहे की शिवसंग्रामने जी याचिका दाखल केली 102च्या घटनेच्या दुरुस्तीच्या बद्दल, त्यामध्ये जुने न्यायमूर्ती जे 3 होते नागेश्वररावच्या खंडपीठामधले, त्या 3 न्यायाधीश महोदयांनी हे राज्याला अधिकार नाहीत अशी भूमिका घेतली. आणि नवीन जे होते एक भूषण साहेब आणि नजीर साहेब यांनी मात्र शिवसंग्रामच्या भूमिकेला सारखं मत व्यक्त केलं आणि सांगितलं की राज्यालाचे अधिकार अबाधित आहेत, राज्याला त्याचे अधिकार आहेत. मग केंद्राने असं म्हणलं की या निर्णयामध्ये अशा पद्धतीचा विरोधाभास आहे आणि या कायद्याचा चुकीचा अर्थ लावला गेलेला आहे. या कायद्याचं जेव्हा इंट्रोड्यूस करताना संसदेमध्ये हे स्पष्ट म्हटलं गेलं, त्यानंतर हे डिबेट होताना सुद्धा त्या संदर्भात मत व्यक्त केलं संसदेमध्ये. नंतर जॉईंट सिलेक्शन कमिटीकडे गेलं असताना हे बिल, त्यामध्ये सुद्धा अनेक सदस्यांनी हा प्रश्न त्या ठिकाणी काढला. तिथं उहापोह झाला. तिथंही ही भूमिका घेतली की राज्याचे अधिकार राज्याला राहतील. आणि बिल पास करताना सुद्धा तशाच पद्धतीचं म्हटलं गेलं, उत्तर दिलं गेलं, कायदा तसा बनला गेला. पण त्या कायद्याचा अर्थ हा वेगळा काढला गेला. आणि त्यामुळं या जो निकाल दिलाय आपण शिवसंग्रामच्या याचिकेच्या अनुषंगानं, त्याच्याबद्दलची ही रिव्ह्यू याचिका आमची पुनर्विचार याचिका आहे. त्याच्यावर पुनर्विचार करावा, ह्या कायद्याचा योग्य अर्थ लावावा आणि त्याच्यावर सुनावणी घेऊन निकाल द्यावा, अशी ही याचिका केलेली आहे. ही याचिका जर मंजूर झाली, सुनावणी झाली आणि
निकाल जर राज्याच्या बाजूने दिला तर मराठा समाजाच्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं 50 कमीत कमी 50% ही लढाई जिंकल्यासारखं होऊ शकतं। कारण राज्याला अधिकार दिले तर राज्याला आरक्षण देण्याचे निर्णय अधिकार प्राप्त होतात। आरक्षण ज्याला द्यायचंय त्याचं मागासले पण सिद्ध अगोदर व्हावं लागतं आणि ते मागासले पण गायकवाड आयोगाने सिद्ध केलेलं आहे। मग मराठा समाज त्या मागासलेपणामध्ये येतो आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यास काहीही बाधा येऊ शकत नाही। हा एवढा मोठा बदल या एका फेरी विचार याचिकेमुळे होऊ शकतो। हा एक फार मोठा याचिका करून निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे आणि त्याकरता माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत। म्हणून केंद्राचं आणि त्यांचं याबद्दल मी आभार या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो। यामध्ये मी दुसरे एक आणखीन आपल्याला सांगतो की अशोकराव चव्हाण एवढं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा केंद्राचं आभार मानायला पाहिजे। त्यांना काय मदत लागेल राज्य शासनाची ती आम्ही करतोय अशी सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे। पण त्याच्याऐवजी त्यांनी नाचता येणं अंगण वाकडं काहीच करायचं नाही, फक्त आरोप करायचे एवढं फक्त कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे। काल याचिका दाखल केल्याबरोबर यांचं तोंड काळं झाल्याच्या बरोबर यांनी दुसरी टूम काढली। अगोदर म्हणत होते की केंद्राने भूमिका घेतली पाहिजे, केंद्राने भूमिका, आता केंद्राने भूमिका घेतली, आता म्हणतात 50% वरती काय याच्यावर थांबता कामा नये, 100-200 50% वरती। अरे सगळं जर केंद्राने करायचं तर मग तुम्ही काय करायचं? जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला 5 तारखेला त्याच्यामध्ये ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्यामध्ये जवळपास 90% काम हे राज्य सरकारचं आहे आणि 10%च काम हे राष्ट्रपतीचं, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचं आहे आणि राज्यपालाचं आहे। पण ते मात्र आपलं काम करायचं सोडून फक्त दुसऱ्यावर ढकलायचं आणि आपण मात्र बसायचं गप्प खुर्च्या उभवत, हा यांचा एक कलमी कार्यक्रम आहे। आणि म्हणून जे केंद्र सरकारनं कडे आहे ते केंद्रानं केलं पाहिजे हीच आमची भूमिका आहे। पण राज्य सरकारनं काय करायला पाहिजे की तुम्ही आता उद्धवजी ठाकरे असतील हे असते ते आम्ही हात जोडतो, पाया पडतो, पत्र लिहितो। मला सांगा तुम्ही सगळे सुज्ञ मंडळी राज्यभरातले तुम्ही सुद्धा पत्र लिहून फक्त पाया पडून हात जोडून आरक्षण मिळतं का? आरक्षणाची कायदेशीर प्रोसेस आहे, ते करा ना तुम्ही। ते करायच्या ऐवजी राज्यपालाला भेटायची नौटंकी करायची, राजकीय देखरेपण करायचं, लोकात संभ्रम निर्माण करायचं, सोशल मीडियातले अनेक 500-1000 लोक पेड वर्कर ठेवायचे आणि लोकाला ते गुमराह करायचं। हा धंदा आघाडी सरकारनं केलेला आहे, उद्धवजी ठाकरे सरकारनं सुरू केलेला आहे। पण आता दूधचं दूध आणि पाणीचं पाणीही व्हायला लागलेले, म्हणून आणखीनही वेळ गेलेली नाही। दुसऱ्याकडे बोट दाखवण्याच्या ऐवजी उद्धवजी ठाकरे यांनी जे तुमच्या हातात आहे ते पहिलं करा। त्यांच्या हातात काय आहे? आता मराठा समाज ओपन मध्ये पूर्ण आलेला आहे। याच ठिकाणी मी पहिल्या वेळेस मागणी केली होती आरक्षण रद्द झाल्याबरोबर किंवा स्थगिती आल्याबरोबर की ईडब्ल्यूएसचं आरक्षण लागू केलं पाहिजे। तर आता 5 तारखेला निकाल लागल्यावर 6 तारखेला ताबडतोब त्यांनी त्याचा आदेश काढला पाहिजे होता। आज तागायत त्याच्याबद्दल हे सरकार बोलायला तयार नाही, तोंडाला कुलूप लावल्यासारखं सरकार बसलेलं आहे। अशोकराव चव्हाण त्याच्यावर काही बोलत नाहीत, मुख्यमंत्री काही बोलत नाहीत, कुणी सगळे पोपट पंची करणारे कुणी त्याच्याबद्दल बोलत नाही। म्हणजे ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करत नाहीत, मराठा समाजाचं आरक्षण सोडून आणि ओबीसीचं आरक्षण सोडून ओबीसी समाज बांधवाला ज्या सोयी सवलती आहेत त्या मराठा समाजाला लागू केलेल्या पाहिजेत। म्हणजे फीसच्या बद्दल असेल, त्याची प्रतिपूर्ती असेल,
तुमची शिष्यवृत्ती असेल, वसतिगृह असेल, परदेशी शिक्षण असेल, अशा अनेक ज्या सोयी सवलती आहे त्याच्याबद्दल निर्णय का घेत नाही मंत्रिमंडळ आणि उद्धवजी ठाकरे? हे मात्र काही बोलत नाहीत. याचबरोबर जे 2014ला ESBCच्या बद्दलचं काही सिलेक्शन झालं होतं, 2018-19ला SEBच्या मध्ये नोकर भरतीमध्ये सिलेक्शन झालं होतं, म्हणून ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनी नोकर भरती प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्या असे जे 5-6 हजार मुलं मुली आहेत त्यांचं नोकर भरती का करत नाही? त्यांना ऑर्डर फक्त द्यायची, जॉईन करायचंय. ते करायच्या ऐवजी त्यांना मात्र कंटेम ऑफ कोर्ट होईल म्हणून त्यांच्याकडे बोट दाखवायचं आणि आपण मात्र सगळे नाकर्तेपणाचा कळस करत बसायचा, खुर्च्या उभवत राहायचं. हे त्यांच्या हातात आहे ना, हे का करत नाहीये? सारथीच्या बद्दल जी बंद पडलेली होती, आता अजित पवार आल्यानंतर त्यांनी जरा लक्ष घालून थोडं सुरू केले, पण पूर्णत्वानं आणखी सुरू झालेली नाहीये. 250 लोकांना फेलोशिप गेले 2 वर्षापासून मिळत नाहीये, त्याचा का निर्णय होत नाहीये? अनेक गोष्टी ज्या प्रलंबित आहेत, जे राज्य शासनाच्या अखत्यारीत आहेत, ते मात्र करायचं नाही. आणि दुसऱ्याला म्हणायचं हे केंद्राने केलं पाहिजे, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. ही जी प्रवृत्ती आहे हे अत्यंत वाईट आहे. या आघाडी सरकारच्या मनात पाप आहे, हे वारंवार सिद्ध होतंय. मी वारंवार बोलतोय, यांच्याच मनामध्ये मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही, आरक्षण द्यायचं नाही, सोयी सवलती द्यायच्या नाहीत. यांना फक्त मराठा समाजाच्या काही लोकाला पुढं करून, मग काही चळवळीतले असतील, काही भाडोत्री असतील, काही सोशल मीडियामधले असतील, काही मंत्रिमंडळातले असतील, अशा लोकाला पुढं करून मराठा समाजाचा फक्त वापर करायचा आणि आपलं सरकार टिकवायचं. आणि सत्ता टिकवली, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हे दुष्टचक्र वारंवार हे करत राहायचं. ही यांची नीती आहे, हा यांचा प्लान आहे. आणि म्हणून या सगळ्याचा आम्ही निषेध करतो. हे जेवढे अशोक चव्हाण जबाबदार आहेत तेवढेच किंबहुना काकणभर जास्त याला मुख्यमंत्री आणि या राज्याचे प्रमुख म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. त्यांनी कधीही गांभीर्याने हे आरक्षण घेतलं नाही, त्याच्याबद्दल कधी जास्त बैठका घेतल्या नाही, त्याचं नियोजन केलं नाही. अशोक चव्हाण वारंवार चुकत होते. मी नांदेडला जाऊन 100 चुका अशोकराव चव्हाणांनी आरक्षणाच्या बद्दल सुप्रीम कोर्टात केलेल्या ह्या वाचून आणि प्रसिद्ध करून दाखवल्या होत्या. त्या नांदेडला जाऊन, त्यांच्या घरासमोर जाऊन आणि त्यांना मुख्यमंत्र्याला पत्र पाठवून सुद्धा, तरीही अशोकराव चव्हाणांच्या बद्दल काहीही कारवाई केलेली नाही. उलट सरकार टिकवण्याकरता त्यांचे लाड हे पुरवत राहिले. बरे मराठा समाजाची माती झाली तरी चाल, त्याबद्दल मात्र काही बोलायला तयार नाहीत. आणि म्हणून केंद्र सरकारनं जी भूमिका घेतलेली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. आणि ह्याबद्दल जे संभ्रम आणि वाईटपणाचे मेसेज पसरवतं हे सरकार, जे संभ्रम निर्माण करतंय आणि समाजामध्ये तेढचे सरकार निर्माण करू पाहतंय, त्याच्याबद्दल आम्ही लवकरच राज्यपालाला भेटून हे सांगणार आहोत, निवेदन देणार आहोत की हे आघाडी सरकारला तुम्ही ज्या विचारा की हे संविधानाने दिलेले अधिकार, सर्व धर्म समभाव, सगळ्याला न्याय आणि सगळ्यामध्ये चांगल्या पद्धतीची वर्तणूक, खोटं न बोलणं, संभ्रम न पसरवणं, याचा हे भंग करत आहेत. म्हणून यांना समज द्यावी, अशा पद्धतीचं कारस्थान यांनी बंद करावं आणि योग्य जो समाजाच्या हिताचा प्रस्ताव असेल कायदेशीर दृष्ट्या तो त्यांना दाखल करण्याचा राज्यपालाकडे हे आदेश द्यावं. आणि ही याकरता आम्ही राज्यपालाची भेट लवकरच घेणार आहोत. आणि एवढंच नाही तर हे सरकार नाकर्ते आहेच, नाकामी आहेच, पण बुजगावणं जवळपास झालेलं हे सिद्ध होतंय. पण यांच्याकडून मराठा समाजाचा पूर्ण जर भ्रमनिराश झाला तर आम्ही स्वतः माननीय देवेंद्रजी फडणवीसांना सांगू की आपण माननीय राष्ट्रपतीची वेळ घ्या आणि आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आणि मराठा समाजाबद्दल आस्था असणाऱ्या
इतर समाजाच्या नेत्यांना घेऊन राष्ट्रपतीची भेट घेऊन मराठा आरक्षण आणि इतर फायदे सोयी कशा मिळतील या संदर्भात आपण पुढाकार घ्यावा, कायदेशीर तसे आदेश द्यावेत ही विनंती सुद्धा आम्ही करणार आहोत। हे या निमित्तानं एवढं सगळं करून जर काहीच नाही झालं, हे नाकर्त्या सरकारच्या बद्दल आंदोलन पूर्ण या राज्यभरामध्ये असंतोष मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे। जी बागुलबुवा जे पाण्यासारखे जे काही फेस वरफेस येतोय, हे सरफेस पातळ पापुद्रा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार करायचं काम सुरू केलेलं आहे। हे सगळं बाजूला काढल्यानंतर खाली जो प्रचंड प्रमाणात असंतोष आहे, लावाय मराठा समाजाच्या मुलामुलीबद्दल या सरकारच्या बद्दल, तो असंतोष रस्त्यावर येऊ नये याकरता या सरकारनं पुढचे 15 दिवसासाठी लॉकडाऊन वाढवलेला आहे। हा लॉकडाऊन केवळ मराठा समाजाची मुस्कटदाबी करण्याकरता, आंदोलन दडपण्याकरताच हा लॉकडाऊन केलेला आहे। तरीही मराठा समाज शिवसंग्राम हे गप्प बसणार नाही। बीडवरून मोर्चा काढायचा निर्णय झालेला आहे, तो फक्त आता 16च्या ऐवजी हे लॉकडाऊन झाल्याच्या बरोबर मग पुढं 31 तारखेनंतर परत जरी वाढवला तरी त्यावेळेस आम्ही थांबणार नाहीत। पुढच्या 5 तारखेच्या आसपास मोर्चा 100% निघेल आणि तोपर्यंत 18 तारखेला 18 मेला सगळ्या राज्यामध्ये सगळ्या समाजाच्या वतीनं तहसीलदारला आणि कलेक्टरला इशारा निवेदन देण्यात येईल आणि तो इशारा राज्य सरकारला असेल, उद्धव ठाकरे यांना असेल आणि त्यानंतर 18 तारखेलाच आम्ही घोषित करू की मंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही। मराठा समाजाला रस्त्यावर आणायचं काम यांनी केलं तर या रस्त्यावर यांच्या गाड्या फिरू देणार नाहीत। त्यामुळे मंत्र्याच्या गाड्या जिथं असतील तिथं अडवा ही भूमिका आम्ही घेणार आहे, तसं आंदोलन करणार आहोत। पण कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या समोरचं निदर्शन असतील किंवा अन्य आंदोलन असेल, हे आंदोलन समाजाच्या वतीनं केलं जाईल हे स्पष्ट या निमित्तानं सांगू इच्छितो। पण आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, कुणालाही घाबरणार नाही, कुणाच्या दडपशाहीला असेल किंवा कुणालाही नाही। आणि जर कुणी दडपशाही केले तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्तानं मी सांगू इच्छितो। सर्वोच्च न्यायालयामध्ये आता केंद्राने पुनर्विचार याचिका दाखल केली, मात्र याच्या आधी संभाजीराजांनी सुद्धा थावरचंद गेहलोतांची भेट घेतली होती, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक होते। त्यांनी 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की केंद्राला आताची याचिका दाखल करावी जेणेकरून मुख्य सुनावणीची वेळी अडचण येणार नाही। मात्र आता मुख्य सुनावणी झाल्यावर केंद्राने याचिका दाखल केली, याच्या आधीच दाखल करायला पाहिजे होती असं वाटतं। प्रश्न असा आहे की केंद्राला राज्य सरकारनं पार्टी करायला पाहिजे किंवा राज्य सरकारनं विनंती करायला पाहिजे। राज्य सरकारनं कुणालाही कधी पार्टी केलं नाही केंद्राला किंवा कधी विनंती केली नाही। विनंती फक्त अशोकराव तुमच्या समोर करत होते, जाहीर सभेत करत होते, लेखी कधीही त्यांनी केलं नाही। लेखी फक्त केवळ आणि केवळ शिवसंग्रामनंच, म्हणजे आमच्यावर आरोप होता की हे भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत, तरीही असं असताना सुद्धा केवळ शिवसंग्रामनंच केंद्र सरकारला पार्टी केलं, राज्य सरकारनं नव्हे। मग हे फक्त बेलघेवडेपणा करतात, बाकी काही करत नाही। असं केल्यानंतर आणि मग राज्य सरकारने बोलल्यानंतर ताबडतोब केंद्राने निर्णय घेतला आणि तिथं अपियर झाले सर्वोच्च त्या सुनावणीमध्येच अटॉर्नी जनरल स्वतः सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला उपस्थित राहिले। तिथं त्यांनी हे मत मांडलं की आमचा या 102च्या घटना दुरुस्तीबाबत स्पष्ट मत आहे की राज्याला अधिकार आहेत, राज्याने निर्णय घ्यावा आणि त्यांनी घेतला असेल तो योग्य असेल, ही भूमिका घेतली। तरी अशोकराव चव्हाण खोटं बोलत राहिले म्हणून विधिमंडळात सुद्धा बोलले हे, आणि म्हणूनच त्यांच्यावर हक्कभंग आणला। आणि उद्याच्या आता जेव्हा अधिवेशन भरेल त्याच्यामध्ये हा विषय येणारच आहे आणि तिथं हातापाया पडावाच लागणार आहे अशोकराव चव्हाणला। खोटं बोलून या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावाच लागेल की खोटं बोललो म्हणून।
राहुल म्हटलं की केंद्राला पार्टी केलं नाही, पण सर्वोच्च न्यायालयाने म्हणणं मांडायला सांगितलं होतं केंद्राला. तर यांनी जो प्रश्न विचारला त्यावेळी केंद्राने का त्यावेळी सांगितलं नाही आमची भूमिका म्हणून? आता हे वराती मागून गोड नाही आहे का? मला वाटतं मी काय बोललो ते तुम्ही ऐकलं नाही म्हणणार. ऐकलं मी नाही म्हणून ते समजलं नसेल तुम्हाला, ते समजलं नसेल कदाचित. मी हे सांगितलं की जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं 102ची याचिका शिवसंग्रामनी दाखल केली, सर्वोच्च न्यायालयाने कधी सांगितलं? शिवसंग्रामच्या याचिकेवर त्यांनी भूमिका घ्यायला सांगितलं. लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर केंद्रानं ती भूमिका मांडली. त्याचं रेकॉर्ड आहे ना, म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याची आहे, लिखी रेकॉर्डिंग आहे. ही भूमिका त्यांनी मांडली, ही घेतली भूमिका, ही आताची नाही. ती त्यांनी दुर्लक्षित केली किंवा ते पटली नाही, ती पटली नसेल कदाचित. माननीय न्यायालयांच्या ते लक्षात आली नसेल त्यांची भूमिका, न्यायालयाच्या लक्षात आली नसेल त्यांची भूमिका, किंवा त्याचा वेगळा अर्थ काढला असेल. आणि जे आता म्हटलंय या याचिकेमध्ये केंद्राने की जी केंद्राची भूमिका आहे त्या भूमिकेचा वेगळा अर्थ हा निकाल देताना काढला गेला, म्हणून त्याबद्दल ही पुनर्विचार याचिका आम्ही दाखल करत आहोत. त्यांनी ती अगोदरच भूमिका मांडलेली, आता नाही, सुनावणी होत असतानाच. म्हणून तर परत आता त्यांनी स्वतंत्र भूमिका मांडायचं ठरवलं आणि त्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली. पहिल्या सुनावणीच्या वेळेस असं आहे की राज्य सरकारला मुळामध्ये असं आरक्षण द्यायचा अधिकार आहे का हे त्यांनी स्वतः त्या न्यायालयामध्ये म्हटलेलं आहे. बेटे साहेब तुम्हाला ठाऊक असेल ते, आणि आता पुन्हा ही त्याच्या बरोबर उलट भूमिका मांडली गेली. असं अजिबात नाही. मी पुराव्यानिशी हे सिद्ध करू शकतो. असं तोंडी केवळ आम्ही काही बोलत नाही. पहिली जी सुनावणी तुम्ही म्हणताय ही 7 जुलैला झाली, त्या दिवशी झालीच नाही. कारण आपल्या राज्य सरकार किती दक्ष होतं ते पहिल्या सुनावणी झाली. राज्य सरकारचे कागदपत्रच पोहोचले नाही 7 जुलैला, आणि ते रेकॉर्डवर सांगितलं राज्य शासनाच्या वकिलांनी की मुंबईवरून सरकारने आम्हाला डॉक्युमेंट दिले नाही, कागदपत्र पोहोचू शकले नाही आमच्याकडं, म्हणून आम्ही इथं काही भूमिका घेऊ शकत नाही, त्यामुळं आम्हाला वेळ वाढवून द्यावी, असं 2 वेळेस केलं. केंद्र सरकारच्या वकिलाची एंट्री कधी झाली? जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानंतर. तोपर्यंत केंद्र सरकारचा काहीच संबंध नव्हता तिथं. त्यामुळे केंद्र सरकारने काही बाजू मांडायचा विषयच नव्हता तोपर्यंत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर, नोटीस काढल्यानंतर केंद्राची एंट्री झाली, अटॉर्नी जनरल त्याच्यामध्ये सहभागी झाले, तोपर्यंत नाही. हा, राज्याचेच अधिकार आहेत हीच भूमिका त्यांनी मांडली. म्हणूनच त्यांनी याचिकेमध्ये म्हटलंय की केंद्राची ही भूमिका आहे की राज्याचे अधिकार अबाधित आहेत, त्यांनाच अधिकार आहेत. या कायद्याचा चुकीचा अर्थ लावला गेला तर त्या संदर्भात योग्य अर्थ लावण्याच्या करता ही पुनर्विचार याचिका आहे. अहो, त्याच वेळेस सांगितलं ना, म्हणून तर पुनर्विचार याचिका दाखल झाली. अहो, मला कळत नाही तुम्हाला कोणत्या भाषेत समजावं ते. त्यांनी पूर्वी म्हटलं ते चुकीचा अर्थ लावला गेला, त्यांनी म्हटलं मी न्यायालयाने काय निर्णय द्यावा हा न्यायालयाचा अधिकार आहे. पण आपण जे म्हटलेलं आहे किंवा केंद्रानं म्हटलं असेल किंवा आमच्या वकिलानं म्हटलं असेल, राज्य शासनाच्या वकिलानं म्हटलं असेल, त्याचा जर चुकीचा अर्थ लावला गेला असेल तर तो म्हणण्याचा अधिकार हा आपला 100% आहे, त्याच्यात काही वावगं नाही. आणि त्याच अधिकारानं केंद्रानं म्हटलंय आम्ही जी भूमिका मांडली गेलेली होती त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, तो बरोबर काढावा याच्यासाठी याचिका आहे. म्हणजे त्यांनी अगोदर भूमिका घेतलेली होती हे याच्यातच स्पष्ट आहे ना. बरं, दुसऱ्याला विचारू द्या. आता आपण दुसऱ्याला विचारू द्या. हे नाही ना, असं आहे 50% मर्यादेचा निकाल
हा इंदिरा साहनीच्या जजमेंटनं दिलेला आहे. 50% निर्णय, मागास ठरवण्याचा निर्णय हे त्या जजमेंटमध्ये आलेले आहेत. आता ते देताना तेव्हाच एक अशी गोष्ट बोललेले होते की विशेष परिस्थिती जर असेल, निर्माण झाली असेल तर 50%च्या पुढे जाऊ शकतात. बरोबर. आता ती विशिष्ट परिस्थिती गायकवाड आयोगानं समोर आणली होती. तर ते गायकवाड आयोगाचं म्हणणं माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं. त्यांनी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली नाही असं त्यांनी सांगितलं, म्हणून ही झालं. आता जो याचा भाग आहे इंदिरा साहनीच्या निर्णयाचा 50%च्या बद्दल, ही राज्य सरकारनं याचिका दाखल सेपरेट करायला पाहिजे की अनेक राज्यामध्ये 50%पेक्षा जास्त आहे. केंद्र सरकारनं EWSच्या मध्ये सुद्धा 10% दिलंय, म्हणजे सगळ्या देशामध्ये दिलंय. ही एक बाजू असताना त्याबद्दल 10% देत असताना, म्हणजे 50 आणि 60% असताना कोणता आयोग स्थापन केला होता, कोणती विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली होती, कोणता सर्वे केला, कोणती आकडेवारी जमा केली, काही केलं नसताना ते मात्र तुम्ही मान्य करता, त्याला मात्र स्थगिती देत नाही. मग हे विचारायचं काम राज्य सरकारचं आहे. राज्य सरकार त्यांची स्वतःची बाजू काही मांडत नाही, मात्र आपलं सगळं काम दुसऱ्यावर ढकलायचं आणि आपण मात्र मोकळं राहायचं, सत्ता उपभोगायला आणि त्याच्यामधून मलिदा खायला, असला कार्यक्रम चालू आहे. म्हणूनच मी म्हणलं की यांच्या अखत्यारीमध्ये ज्या गोष्टी आहेत हे सुद्धा हे करायला मागत नाहीत. हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. उद्धव ठाकरेंनी जनतेला संबोधित करताना त्यांनी तर हे काढले की मराठा आरक्षणाबाबत आम्ही जरूर देऊ, त्यावर न्यायालयात सुरुवात झालं हे विचारही. अहो, मराठा उद्धवजी ठाकरे यांनी अनेक वेळा मराठा आरक्षण आम्ही देऊच, नक्कीच देऊ, पुन्हा मराठा समाजाच्या सोबतच आहेत आम्ही, असे अनेक मुक्ताफळं शिवाजी पार्कच्या भाषणासारखे त्यांनी भाषणं केलेले आपण ऐकलेत सगळ्यांनी. पण भाषणानं आणि हात जोडण्यानं, पाया पडण्यानं आणि पत्र पाठवून आरक्षण मिळतं का? सांगा ना. त्याला कायदेशीरदृष्ट्या प्रोसेस आहे, ती करायची सोडून फक्त लोकांच्या समोर जे काही नाटक करणं सुरू आहे, हात जोडणं, पाया पडणं, राज्यपालाला भेटणं, हे करणं सुरू आहे. त्याऐवजी जे सर्वोच्च न्यायालयाने गाईडलाईन घालून दिलेली आहे की जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल कोणत्याही समाजाला तर हे आयोग स्थापन करून त्याच्या ज्या समाजाला द्यायची त्याची 100% सर्वे करा, तो राज्याला दाखल करा, राज्यांनी राज्यपालाकडे शिफारस करायची आणि राज्यपालांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जायचं, त्यांनी त्याची समीक्षा करायची आणि राष्ट्रीय मागासवर्गीयांनी आयोगाने राष्ट्रपतीकडे द्यायचं. मग राष्ट्रपतीला ते जर सगळं तुमची समीक्षा किंवा तुमचं सगळं डॉक्युमेंट्स पटले आणि खात्री पडले तर ते केंद्राच्या सूचीमध्ये ते घेतील, मान्य करतील तुमचं मागासलेपण आणि हे, आणि त्यांना पटल्यानंतर मग ते राज्याला कळवतील. मग राज्य सरकारनं त्याचा निर्णय घ्यायचा कॅबिनेटनं आणि कायदा करायचा, आणि त्या कायदा करून मग तो कायदा करत असताना कोणत्या कॅटेगरीमध्ये द्यायचं, किती द्यायचं हे राज्यांनी ठरवायचं. ही प्रोसेस 5 तारखेला सुप्रीम कोर्टानं सांगितली. याच्यातलं 1% सुद्धा काही राज्य सरकार करत नाही. फक्त पत्र देतो, पाया पडतो, हात जोडतो काय, आणि आम्ही सोबतच आहे. ही सगळी नौटंकी आहे. म्हणूनच आमचं म्हणणं आहे कायदेशीर दृष्ट्या जी प्रक्रिया तुम्ही पार पाडायला पाहिजे, जी तुमच्यावर जबाबदारी आहे, तुमच्या हातात आहे, ते पहिलं करा आणि नंतर बाकी सांगा. या प्रकरणामध्ये 90% काम हे राज्य सरकारचं आहे, 10% फक्त राष्ट्रपती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचं आहे. मग अगोदर इथलं झाल्याशिवाय तिकडे जाता येत नाही, म्हणून इथलं काही कळत नाही आणि लोकांना मात्र वेड्यात काढण्याच्या सारखं बोलायचं की हे सगळं केंद्राने करावं. असला हा सगळा प्रकार आहे. त्यामुळे हे सगळे तिन्ही पक्ष आणि त्यांना सहकार्य करणारे सगळे लोक हे सगळे एका माळेचे मणी आहेत. हे सगळ्या मराठा समाजाला यांना फायदा द्यायचा नाही.
मित्र साहेब, यामध्ये सर्वात आनंदाची गोष्ट तुम्ही म्हणतात की फेरविचार याचिका मान्य झालेली आहे. आता काही म्हणतात की निकाल लागला तर 50% समाजाची लढाई ही जिंकली जाईल असंच नाही. हे सगळं मान्य आहे, आरक्षण मिळावं त्या गोष्टी मिळावं. आत्ता तुम्ही एक वाक्य बोललात की काही मराठा समाजातल्या संघटना पुढारी यांना पुढं करून जे गैरसमज पसरवले जाते, शिवसंग्राम यासाठी का पुढाकार घेणार आहे का? काय होतंय की तुम्ही एक सांगता, दुसरेच मराठा संघटना आहेत ते एक वेगळं सांगतात. सर्वसामान्य मराठा समाजाचा युवक त्याच्या मनात जो गैरसमज निर्माण होतोय तो दूर करण्यासाठी, ज्याला आरक्षणासाठी तुम्ही लढताय तो आज समोर येते, त्यासाठी तुम्ही काही याच्यातच सगळे येणार आहात का? नाही कधी काही एकमेकांवरती आरोप आहे राज्य शासनाच्या बाजूने, एक केंद्र शासनाच्या बाजूने, त्या सर्वसामान्य मराठा समाजाच्या व्यक्तीचा तुम्ही विचार करणार आहात का? नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं आहे. या राज्यामध्ये मराठा समाजाच्या मुलामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं फार मोठं षडयंत्र या तिन्ही आघाडीमधल्या तिन्ही पक्षांनी धरले. त्यामुळे हजारो मुलं पेड वर्कर सोशल मीडियामध्ये पगारावर त्यांनी ठेवलेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या भागामध्ये, आणि त्याच्या माध्यमातून पद्धतशीरप्रमाणे असा प्रचार सुरू आहे. हे अनेक ठिकाणे त्यांचे काय. हा एक राहिला प्रश्न शिवसंग्रामच्या. आम्ही कधीही काही खोटं बोलत नाही. गेले 35 वर्ष झालं कळतंय तसं मराठा समाजाच्या बद्दल प्रामाणिकपणानं काम करायचा प्रयत्न करतोय. मग अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, मुलांचं वय वाढवायचं असेल, शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं असेल, हे आरक्षणाचा मुद्दा असेल, आता 102च्या घटनेवर सुद्धा म्हणूनच सांगितलं 102च्या घटना दुरुस्तीच्या बद्दल सुद्धा केवळ आणि केवळ फक्त शिवसंग्रामनं याचिका केली ना, सरकारनं ना कोणीही नाही केलेली. काय आता कोणी काही म्हण, हे रेकॉर्ड आहे ना, रेकॉर्ड तुम्ही कसं बाजूला कराल? पण हे रेकॉर्ड सुद्धा आता कालपासून सुद्धा तुम्ही काही वर्तमानपत्रात काही मीडियामध्ये पाहताय. शिवसंग्रामने ही याचिका केली, किती ठिकाणी सांगितलं जातं. उलट शिवसंग्रामच्या नावाला दाबून टाकायचं काम करतायत, कारण ते खरं बोलतो आणि वस्तुस्थिती समोर मांडतं. त्यामुळं आणि मग ते कोणत्या पक्षाचा याचा विचार न करता समाजाच्या विरोधात जो भूमिका घेईल तो शिवसंग्रामचा विरोधक, या न्यायानं आम्ही भूमिका घेत असतो. मग ते कुणीही असलं तर त्यानं आम्हाला फारसा फरक पडत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचं सरकारनं जे असंतोष समाजामध्ये आहे तो बाहेर मोठ्या प्रमाणात उफाळून येऊ नये याच्याकरता अनेक लोकांना हे सांभाळायचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. नाही, मी असा व्यक्तिगत कुणावरही आरोप करत नाही, करायचाही नाही. पण अनेक या सरकारनं त्याच्याकरता फार मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे, एवढंच मी सांगेन. शेवटचा प्रश्न, आता आतापर्यंत राज्यामध्ये इतकी आंदोलनं झाली, मोर्चे झाले, मात्र आता मोर्चे आणि आंदोलनाला प्रश्न सुटणार आहे. आता तुम्ही म्हणताय कायदेशीरदृष्ट्या आता वाढली सरकारनं त्याची तयारी करायला हवी आणि तुम्ही एकीकडे मोर्चाची असं आहे बघा, शिवसंग्रामनी जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय हा पुढं आणला होता, स्वर्गीय अण्णासाहेब गेल्याच्या नंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही पहिली मागणी आम्ही केलेली आणि त्यानुसार आंदोलन केलं, लढाया उभा केला. सर्व समाज रस्त्यावर कधी आला? 2016ला. त्याच्या अगोदर काही संघटना होत्या जे ते आम्ही एकत्र मिळून सगळ्या गोष्टी करायचो, आंदोलन करायचो. पण त्यामध्ये एक आपण पाहिलं असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय काढला की आम्हाला लोक हसत होते. आता जे हसणारेच ते आम्हाला आरक्षण जेव्हा मिळालं तेव्हा सगळ्यात एक नंबरला लाईनला होते हसणारेच. लक्षात आलं? त्यामुळे हे आताची जी परिस्थिती झाली, मराठा समाजाला आरक्षण मिळालं, हे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शिवसंग्रामनी जे आंदोलन एवढ्या वर्ष केलं त्याचा परिणाम आहे. आंदोलन केल्याशिवाय, रस्त्यावर आल्याशिवाय सरकारवर दबाव येत नाही आणि दबाव आल्याशिवाय ते कोणते निर्णय घेत नाही. नाहीतर ते मातोश्रीच्याही बाहेर पडत नाही सरकार. धन्यवाद.